सच्चिदानन्दे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। दोन तीन दिवस मधला एक दिवस सोडून, खरं म्हणजे प्रवासात असल्यामुळे व्रताला खंड पडला असं म्हणणार नाही मी, कारण माझं चिंतन मी त्या काळात केलं पण ते प्रसारित नाही केलं. पण तेच चिंतन आज एका भागामध्ये आपण दोन तीन ह्याचं बघूया. अत्यंत संक्षिप्त छोटी छोटी पदं दासोपंतांनी काही लिहिलेली आहेत. म्हणजे लिखाणाचा जर आवाका बघितला तर अगदी 3 ओळींच्या पदापासून ते 300 कडव्यांच्या एखाद्या ओवीपर्यंत, नामावळीपर्यंत दासोपंत अत्यंत प्रदीर्घ आणि अत्यंत संक्षिप्त आणि मधल्याही अशा प्रकारच्या सगळ्या आकृतिबंधामध्ये रचना दासोपंतांनी केलेल्या आहेत. काही अत्यंत छोट्याशा दत्तात्रेयाचं वर्णन करणाऱ्या आणि दत्तात्रेय प्रभूंची मोठी आसक्तीनं वाट बघणाऱ्या अशा मनाचं प्रतिबिंब दासोपंतांनी आपल्या काही शब्दचित्रातून मांडले आहे. त्यांच्या या पदांच्या मधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ज्या गोष्टीचा मी यापूर्वीही उल्लेख केला होता तो आताही करेन. अशी एक गोष्ट आहे की जी दत्तात्रेयाचं वर्णन करताना ती प्रकर्षानं ती प्रत्येक पदामध्ये त्यांनी उल्लेखलेली आहे. आणि हे आकर्षण वारकरी पंथाचं असलं पाहिजे असं मला राहून राहून वाटतं. कारण जसा सावळा विठ्ठल महाराष्ट्राचं दैवत, तसा मुळात पुराणामधला विठ्ठल हा गौरांगी आहे. पण दासोपंतांचा विठ्ठल दत्तात्रेय मात्र, पुराणांमधला दत्तात्रेय मात्र गौरांगी आहे. पण दासोपंतांचं दत्तात्रेय प्रभूंचं वर्णन हे गौरवर्णानं ते कधीच मांडत नाहीत. त्याचं रूप गौर आहे असं ते कधीच म्हणत नाहीत. दासोपंत दत्तात्रेय प्रभूच्या मूर्तीचं वर्णन करताना त्याला नेहमी सावळ्या असं म्हटलेलं आहे. श्रीदत्तू सावळा चैतन्य पुतळा, कै कै पाहिन डोळा. हे सावळा विठ्ठलासारखं दत्तात्रेय प्रभूंचं वर्णन दासोपंतांनी करण्याचं कारणच मला असं राहून राहून वाटतं की तत्कालीन परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचा प्रभाव एकूणच महाराष्ट्रभर होता. त्याचबरोबर दुसरी अशी गोष्ट की दासोपंतांना सावळ्या श्रीकृष्णाचं वेड हे अधिक दिसतं. म्हणजे भगवद्गीतेवरती त्यांची परमभक्ती, तो विचार त्यांच्या एकूणच जीवनशैलीमध्ये धारण करण्यासाठी म्हणून त्यांनी निवडलेला आणि लोकांना तो विचार देण्यासाठी म्हणून त्यांनी निवडलेला. त्याचं कारणही पुन्हा तेच आहे की तत्कालीन परिस्थिती, मुसलमानी आक्रमण, विशिष्ट धोरणी, वागण्याची, एकसंघ होण्याची गरज आणि त्याचबरोबर हिंदूंचं संघटन, धर्मीयांचं संघटन हे कुठल्या तरी पद्धतीनं, मग ते देवळांच्या मधून असेल, ते इतर कुठल्या मार्फत असेल, भजनाच्या मार्फत असेल, कीर्तनाच्या मार्फत असेल, पण त्यांना जागं करणं, हिंदूंनी एकत्र येणं आणि शत्रूला मनानं तरी लढलं पाहिजे, मन आणि मनगट बळकट करण्यासाठीची ही मशागत. आणि म्हणून श्रीकृष्णाचं चरित्र शत्रूवरती तुटून पडणारा, दुर्जनांच्या वरती तुटून पडणारा, त्यांचा घात विश्वासघातानंही केला पाहिजे असं सांगणारा, म्हणजे धर्म ज्या ज्या वेळी सत्यानं अधर्म होतो त्या त्यावेळी तो धर्मच असतो हे सांगणारा कदाचित या धोरणाचं आकर्षण दासोपंतांना तत्कालीन परिस्थितीमुळं
नक्की पडलं असावं. आणि म्हणूनच दासोपंतांचा हा दत्तात्रेय हा सावळा आहे, श्रीकृष्णासारखा. कृष्ण कृष्णवर्णीय आहे. दासोपंत वर्णन करणारी काही दत्तात्रेय प्रभूंचं वर्णन करणारी पदं आहेत. ती 2-3 पदं आपण आज बघूया. छोटी छोटी पदं आहेत आणि फार विवरण करावं असा बिलकुल गूढार्थ नाहीये. सरलार्थ आहे, स्पष्ट आहे. अगदी आरशा इतकं आपलं प्रतिबिंब स्वच्छ आरशात दिसावं इतका स्वच्छ नितळ असा अर्थ आपल्याला सहज उमलून येतो ऐकणाऱ्याला. म्हणजे त्याच्यासाठी फार निरूपण करण्याचीच गरज नाही, इतकी सुंदर पदं आहेत. मुद्दाम ही पदं यासाठी घेतली आहेत कारण तुम्ही म्हणाल जर निरूपण करण्याची गरज नाही तर पदं निवडली कशाला. तर अनेकांची अशी तक्रार असते की ही पदं कळत नाहीत. कोणत्या भाषेत आहेत, प्राकृत भाषेत आहेत त्या कळत नाहीत. मला सांगा, ज्ञानदेवांच्या तरी प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला कुठे उमगतोय? शब्दकोश घ्यावा लागतो, अनेक वेळेला त्याचं पारायण करावं लागतं. पारायण त्यासाठीच तर असतं, उमजून येण्यासाठी. आणि मग आपल्याला अर्थ कळतो. पण काही पदांचे अर्थ सहजही कळतात. असे एक छोटे छोटे 3-3 ओळींचीच पद आहेत. फार सुंदर वर्णन दासोपंत याच्यामध्ये करतात आणि संक्षिप्त असूनही अत्यंत सूचक असं आव्हान आणि आवाहन दोन्हीही दासोपंतांनी या पदांच्या मधून केले. बघूया. रूपे सावळा डोळसू. चाल पारंपरिक नाही, ही चाल मला आत्ता या क्षणी जी सुचली आहे तीच आहे. पारंपरिक चाल मात्र ही नाही. रूपे सावळा डोळसू, पिवळासा वरी वासू, पिवळासा वरी वासू. रूपे सावळा डोळसू, रूपे सावळा डोळसू. ऐसा कै देखे न येता, ऐसा कै देखे न येता. बाहुली डोलविता, बाहुली डोलविता. रूपे सावळा डोळसू, रूपे सावळा डोळसू. पिवळासा वरी वासू, पिवळासा वरी वासू. रूपे सावळा डोळसू. दिगंबरी अत्यासक्त, दिगंबरी अत्यासक्त. जाहले माझे चित्त, जाहले माझे चित्त. रूपे सावळा डोळसू, रूपे सावळा डोळसू. रूपे सावळा डोळसू. 3 ओळींचं पद आहे. अत्यंत गोड, सुंदर, संक्षिप्त आणि सूचक वर्णन. काय आहे? रूपे सावळा डोळसू, पिवळासा वरी वासू. अत्यंत डोळ्याचं पारणं फेडणारा असा सावळ्या वर्णाचं हे रूप. हा असा दिगंबर, हा असा श्रीदत्त. पिवळा असा वरीवासू. सावळ्या वर्णावरती कनकरंगाचं, पिवळ्या धमक रंगाचं पितांबर. खरं म्हणजे पिवळा म्हणजेच पितांबर, पण म्हणण्याचा एक प्रघात आहे, आपण म्हणतोच. पिवळ्या रंगाचं वस्त्र, कनकरंगाचं, सुवर्ण वर्णाचं वस्त्र ह्या दत्तात्रेयांनी नेसलेलं आहे. आणि दासोपंत म्हणतात की मला असं वाटतंय की अत्यंत सुंदर असं सावळ ते रूप, पिवळा वस्त्र धारण केलेलं, पिवळा वर्णाचं वस्त्र धारण केलेलं ते रूप. आणि माझ्या मनाला असं वाटतं की ऐसा कै देखेन येता.
नुसतं प्रगटणं, नुसतं साक्षात होणं, नुसतं त्या देवघरामध्ये त्यांना असणं, इथे ही गोष्ट फार नोंदवण्यासारखी आहे. असं ते अभिव्यक्त करत नाहीत. त्यांना ते असं वाटत नाही. ते म्हणतात काय? ऐसा कै देखेन येता. मी असं कधी पाहीन, मी असा कधी बघेन की अत्यंत सुंदर डोळस असं तुझं रूप आहे. तू पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहेस. सावळ्या वर्णावरती हा पिवळा पितांबर अत्यंत खुलून शोभायमान दिसतोय. आणि असं हे कनकरंगी वस्त्र लेवून तू माझ्याकडे येतो आहेस, असं दृश्य मी केव्हा बरं पाहीन? त्यांनी असं म्हटलं नाही की मी तुला या रूपामध्ये साक्षात झालेलं कधी बघेन. त्यांनी असं म्हटलं, ऐसा कै देखेन येता बाहुली लोडवीता. दासोपंत वर्णन करतात की माझ्या डोळ्यांना तू असं डोलत माझ्याकडे येतो आहेस आणि माझ्या भेटीसाठी तू माझ्याकडे येतोयस, असं मी कधी बरं दृश्य पाहीन? काय सुंदर भावना आहे बघा. म्हणजे त्याचं वर्णन करणं वेगळं, पण त्या रूपामध्ये वर्णन करता करता मनाची भावना अशी प्रतिबिंबित होते की सावळ्या वर्णावरती सुंदर असं कनकरंगी वस्त्र तू धारण केलंयस आणि मी अशी कल्पना करतोय की अशा या रूपामध्ये, अशा या वस्त्रप्रावरणामध्ये इतका सुंदर डोळस असा तू डुलत डुलत माझ्याकडे कधी येशील. आणि असा येताना, माझ्याकडे येताना, माझ्या भेटीला येताना मी तुला कधी बरं पाहीन? अशी मनोभावना, अशी कल्पना दासोपंत व्यक्त करतात. ते पुढे म्हणतात, देवा दिगंबरी अत्यासक्त जाहले माझे चित्त. अनावर ओढ, अनावर इच्छा, अति आसक्ती या शब्दाचा वापर त्यांनी केलाय. दिगंबरी अत्यासक्त. दिगंबरा तुझ्यासाठी म्हणून माझं मन इतकं आसक्त झालंय, इतकं उत्सुक झालंय, इतकं अनावर अनिवार अशा प्रकारची तुझ्या भेटीची ओढ आहे. आणि ही कुणाला आहे तर माझ्या चित्ताला आहे. दिगंबरी अत्यासक्त जाहले माझे चित्त. हे माझं जे मन आहे ना, ते अत्यंत आसक्त अशा प्रकारचं आहे. ते तुझ्यासाठी आहे आणि माझ्या डोळ्याला ते चित्र दिसतंय, माझ्या डोळ्याला ते दृश्य दिसतंय. आणि ते दृश्य मी कधी बरं पाहीन? की सावळा असा तू, देखणा सावळा सुंदर रूपाचा तू, डोळस तू, पिवळा पितांबर नेसलेला आहेस आणि तू माझ्याकडे माझ्या भेटीसाठी येतो आहेस. हे दृश्य मी कधी पाहीन? मला असं झालंय. माझं चित्त इतकं अनावर झालंय तुझ्या भेटीसाठी की मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तू दिसतोयस. आणि मला आता असं वाटतंय या क्षणी की असा सावळा तू, कनकवर्णी रंगाचं वस्त्र प्रावरण धारण केलेला, अत्यंत सुंदर आणि डोलत डोलत डुलत डुलत माझ्या भेटीसाठी माझ्याकडे तू येतोयस, असं दृश्य मी कधी बरं पाहीन? काय सुंदर वर्णन करतात बघा दासोपंत. असं म्हणतात, जी कल्पना आपण दृढ निश्चयानं करतो, अत्यंत आसक्तीनं करतो, दृढ मनीषा मनामध्ये असते, ती पूर्ण होते. मला वाटतं हाच मानसोपचार दासोपंत आपल्याला सांगतायत. आणि ही कल्पना करूनच पुन्हा 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 वारंवार त्या रूपाचं ध्यान अखंड त्याचं चित्तामध्ये तो विराजमान असलेला श्री दत्त प्रभू एक दिवस नक्की आपल्याला भेटायला येईल आणि तो कोणत्या रूपात यावा याची कल्पना ते व्यक्त करतात. आणि अशी अभिव्यक्ती दासोपंत दिगंबराच्या जवळ करतात. असा तो दिगंबर मला कधी भेटायला येईल
कारण त्या दिगंबराबद्दल, त्या दिगंबराविषयी माझं मन अत्यंत आसक्त झालेलं आहे. माझं चित्त त्याच्याविषयी आसक्त झालेलं आहे. आणि मला असं वाटतंय की अशा रूपामध्ये असं कनकवर्णी वस्त्र लेवून तू माझ्याकडे मला भेटण्यासाठी डुलत डुलत येतो आहेस, असं मी दृश्य कधी बघेन. अगदी 3 ओळींचं संक्षिप्त पद दासोपंत मोठं सुंदर वर्णन करतात. दुसरं पद पुढे घेऊया. ते असं म्हणतात, अंगी चंदनाची उटी, अंगी चंदनाची उटी, पीतमळी वटू लल्लाटी, पीतमळी वटू लल्लाटी, अंगी चंदनाची उटी, पीतमळी वटू लल्लाटी, ऐसा पाहीन कैमी डोळा, ऐसा पाहीन कैमी डोळा, अवधूतू भेटी आला, अवधूतू भेटी आला, अंगी चंदनाची उटी, अंगी चंदनाची उटी, पीतमळ वटू लल्लाटी, पीतमळी वटू लल्लाटी, ऐसा पाहीन कैमी डोळा, ऐसा पाहीन कैमी डोळा, अवधूतू भेटी आला, अवधूतू भेटी आला. दिगंबराचे दर्शना, दिगंबराचे दर्शना, आ दिगंबराचे दर्शना, माते वो अमृत पान, माते वो अमृत पान, दिगंबराचे दर्शना, माते वो अमृत पान, ऐसा पाहीन कैमी डोळा, ऐसा पाहीन कैमी डोळा, अवधूतू भेटी आला, अवधूतू भेटी आला, अंगी चंदनाची उटी, अंगी चंदनाची उटी, पीत मळीवटू लल्लाटी, पीत मळीवटू लल्लाटी, अंगी चंदनाची उटी, अंगी चंदनाची उटी, अंगी चंदनाची उटी. पुढे ते वर्णन करतात आणखी एका पदामध्ये. 3 ओळींचं संक्षिप्त पद आहे. अंगी चंदनाची उटी, पीत मळीवटू लल्लाटी, ऐसा पाहीन कैमी डोळा, अवधूतू भेटी आला. पुन्हा तीच संकल्पना आहे की असा मी त्याला कधी पाहीन की तो माझ्या भेटीला आलाय. माझ्या डोळ्यांनी मी त्याला प्रत्यक्ष माझ्या भेटीसाठी येताना बघतोय. पण तो कसा आहे तर वर वर्णन केलेलं आहे की सावळा आहे, डोळस आहे आणि पीतवर्ण वस्त्र त्यांनी धारण केलेलं आहे आणि अंगाला चंदन उटी चर्चिलेली आहे. चंदनाची उटी ही पिवळी आहे. पिवळ्या उटीचा लेप, चंदनाच्या पिवळ्या उटीचा लेप संपूर्ण देहाला त्यांनी केलेला आहे. पुढे ते म्हणतात, पीत मळीवटू लल्लाटी, मस्तकावरती पिवळा मळवट भरलेला आहे. काय सुंदर ते रूप. नुसती कल्पना जरी केली तरी आपल्या डोळ्यासमोर ते उभं राहतं की संपूर्ण देह चंदनानं चर्चिलेला आहे. चंदनाची उटी लावलेली आहे. चंदनाच्या उटीचा लेप
दत्तप्रभूंच्या संपूर्ण देहाला, मूर्तीला, त्या षड्भुजधारी देहाला केलेला आहे. दासोपंत म्हणतात केवळ देहालाच नव्हे तर त्याच्या भाळावरती पीत मळीवटू लल्लाटी. लल्लाट म्हणजे कपाळ, पीत पिवळा आणि मळवटू म्हणजे पूर्ण कपाळावरती तो मळवट भरलेला आहे. पूर्ण कपाळावरती पिवळ्या चंदन गंधाचा मळवट कपाळावरती भरलेला आहे, लल्लाटावरती भरलेला आहे. देह पूर्ण चंदनाच्या उटीनं, पिवळ्या चंदनाच्या उटीनं माखलेला आहे, त्याचं लेपन केलेलं आहे. आणि असा तो श्री दत्तप्रभू ऐसा पाहिन कैमी डोळा अवधूतू भेटी आला. आणि असा अवधूत जो संपूर्ण चंदन गंधानं चर्चित झालेला आहे, भाळावरती पिवळ्या चंदनाचा गंधाचा लेप दिलेला आहे, मळवट भरलेला आहे, पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे, सावळा वर्ण आहे. आणि असा तो श्री दत्तप्रभू माझ्या भेटीसाठी येतो आहे. हे दृश्य ऐसा कैमी पाहिन डोळा अवधूतू भेटी आला. माझ्या भेटीसाठी तो येतोय, हे दृश्य मी कधी पाहीन असा प्रश्न स्वतःला दासोपंत विचारतात. आणि पुढे असं म्हणतात, दिगंबराचे दर्शन माते हो अमृतपान. त्या दत्तप्रभूचं दर्शन म्हणजे मला अमृत पान आहे, अमृत प्राशन केल्यासारखं आहे. ती संजीवनी आहे, तो प्राण आहे. मृत शरीराला जसं अमृत दिल्यानंतर ते जिवंत होतं, किंवा अमृतानं त्याला मरणच येत नाही, अशा प्रकारची संजीवनी ज्याच्या दर्शनात आहे तो श्री दत्तप्रभू. त्याचं मला दर्शन, दिगंबराचे दर्शन माते वो अमृतपान. हे त्याचं जे दर्शन आहे ते दर्शन मला अमृताप्रमाणे आहे, मला संजीवनी प्रमाणे आहे, मृत शरीराला प्राण दिल्याप्रमाणे आहे, जीव त्याच्यामध्ये ओतल्याप्रमाणे आहे. आणि म्हणून पाषाण मूर्तीत जसा प्राण फुंकावा तसा हा जीव गेल्यानंतर या देहामध्ये अमृत प्राशन केल्यानंतर चैतन्य प्राप्त व्हावं, तसं मला ह्या दिगंबराचं दर्शन आहे. ते दर्शन मला कधी होईल असा प्रश्न दासोपंत स्वतःला विचारतात. आणि तोच अप्रत्यक्षपणे दत्तप्रभूंनाही तो प्रश्न ते विचारतात. असं वर्णन करता करता पुढे ते म्हणतात, उचलुनी दोन्ही भुजा. फार सुंदर वर्णन. हे तिसरं पद आहे. उचलनी दोन्ही भुजा माय बापू आत्मा माझा. उचलुनी दोन्ही भुजा माय बापू आत्मा माझा. येता कैमी पाहीन नयनी. येता कैमी पाहीन नयनी. मस्तकू ठेवीन चरणी. मस्तकू ठेवीन चरणी. उचलुनी दोन्ही भुजा माय बापू आत्मा माझा. उचलुनी दोन्ही भुजा. दिगंबराचे मज ध्यान. दिगंबराचे मज ध्यान. कै होईल दर्शन. कै होईल दर्शन. उचलुनी दोन्ही भुजा. उचलुनी दोन्ही भुजा. माय बापू आत्मा माझा. माय बापू आत्मा माझा. माय बापू आत्मा
उचलुनी दोन्ही भुजा, येता कैमी पाहिन नयनी, येता कैमी पाहिन नयनी, मस्तकू ठेवीन चरणी, मस्तकू ठेवीन चरणी, उचलुनी दोन्ही भुजा, उचलुनी दोन्ही भुजा, उचलुनी दोन्ही भुजा. तीनही पदांच्या चाली पारंपरिक नाहीत. आत्ता या क्षणी जे सुचलं तेच मी खरं म्हणजे गायलंय. फार विशेष काहीच विचार त्याच्यावरती केलेला नाही. शब्द आणि त्यांचा कृतिबंध बघून जे सुचलं ती चाल आहे ही. पारंपरिक चाल मात्र ही नाही. उपासना परंपरेमध्ये ही पदं गायली जात नाही. तिन्ही मी जे आज घेतली आहेत. आपण बघितलं पहिल्या पदामध्ये त्याचा वर्ण, त्याचं वस्त्र, आणि असा डुलत डुलत येताना, माझ्या भेटीला येताना मी तुला कधी पाहीन असं त्यांना वाटतंय, माझं चित्त तुझ्या ठाई गुंतलंय असं ते म्हणतात. दुसऱ्या पदामध्ये अंगी चंदनाची ओटी आणि भाळावरती पिवळा मळवट भरलेला आहेस, आणि असा डोळे भरून अवधूत माझ्या भेटीला येतो आहे, हे दृश्य मी कधी पाहीन, कारण त्याचं दर्शन म्हणजे मला अमृतपान आहे असं दासोपंत म्हणतात. आणि तिसऱ्या पुढच्या पदामध्ये ते म्हणतात, उचलुनी दोन्ही भुजा, दोन्ही हात तू उचललेस, वर केलेस, आणि माय बापू आत्मा माझा, माझा प्रत्यक्ष आत्मा असलेला, माझी माय, माझा बाप असलेला तो दोन हात वर उचलून घेतलेले. कशासाठी हात उचलले त्याचं स्पष्टीकरण फार दासोपंतांनी दिलं नाहीये. सुज्ञास सांगणे न लगे, माय बापू म्हटल्यानंतर हात कशासाठी उचललेत? हात आई लेकराला घेण्यासाठी हात पुढे करते, आणि असे हात पुढे केल्यानंतर, उचलल्यानंतर लेकरू त्याच्या अंगावरती झेप टाकतं, आईच्या बापाच्या अंगावरती. आणि दासोपंतांच्या मनामध्ये, चित्तामध्ये ही संकल्पना आहे. ते असं म्हणतात, उचलुनी दोन्ही भुजा. मला असं दृश्य दिसतंय देवा, हे दिगंबरा, हे अवधूता, मला ते दृश्य दिसतंय, तू दोन्ही हात वर उचललेलेस मला घेण्यासाठी, मला कडेवर उचलून घेण्यासाठी तू दोन हात पुढे केलेस, उचललेस, आणि असं तू माझ्याकडे येतो आहेस, माझ्या भेटीसाठी येतो आहेस. येता कैमी पाहिन, ऐसा कैमी पाहिन म्हटलं नाही आता इथे, येता कैमी पाहिन, आणि असा तू माझ्याकडे येतोयस असं मी तुला कधी पाहीन, मस्तकू ठेवीन चरण. कधी पाहीन यापेक्षा येता कैमी पाहीन, आणि असं तुला पाहिल्याबरोबर, माझ्याकडे येतोयस असं पाहिल्याबरोबर मस्तकू ठेवीन चरण, तुझ्या पायावरती, तुझ्या चरणावरती हे मस्तक मी ठेवीन. दिगंबराचे मज ध्यान, कै होईल दर्शन. त्या एका दिगंबराचंच मला फक्त ध्यान आहे. माझ्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, डोळ्यामध्ये, माझ्या सर्वेंद्रियांनी मला फक्त आणि फक्त अवधूत दिसतो. डोळ्यांनी मी फक्त त्याचं दर्शन करतो, मला फक्त त्याचा स्पर्श कळतो, मला फक्त कानांना त्याची चाहूल लागते, मला फक्त त्याचा आवाज येतोय. दासोपंत वर्णन करतात की अष्टौ प्रहर अविरत अव्याहतपणे मला फक्त दत्तप्रभूंचं ध्यान लागलेलं आहे. आणि हे ध्यान त्यांच्या मन, बुद्धी, चित्तामध्ये इतकं मुरलेलं आहे की ते त्याचं वर्णन करतात, आणि ते त्यांना डोळ्यांना प्रत्यक्ष दृश्य स्वरूपामध्ये पुढे दिसायला लागतंय, आणि ते वर्णन करतायत. ते म्हणतात, तुझं रूप सावळ आहे, पिवळा पितांबर तू नेसलेला आहेस, आणि माझ्याकडे असं डुलत डुलत तू माझ्याकडे येतोयस असं मी कधी तुला पाहीन. कारण
कारण माझं चित्त इतकं आसक्त झालंय तुझ्या भेटीसाठी, तुझ्या दर्शनासाठी. तू येशील याची मला खात्री आहे. पुढे ते वर्णन करतात दुसऱ्या पदामध्ये की संपूर्ण देहाला, तुझ्या अंगाला चंदनाची उटी चर्चिलेली आहे. तुझ्या मुखकमलावरच्या ललाटावर, तुझ्या त्या भाळावरती पिवळ्या चंदनाचा गंध लेपलेला आहे, मळवट भरलेला आहे. आणि तुझं हे असं दर्शन डोळा भरून मी कधी पाहीन, कारण हे दर्शन म्हणजे मला केवळ अमृत आहे. असं तू कधी येशील? आणि पुढच्या पदामध्ये म्हणतात की तुझे दोन्ही हात तू वर उचललेस आणि मला कडे घेण्यासाठी, मला कडेवर घेण्यासाठी, मला उचलून घेण्यासाठी जणू काही तू माझ्याकडे येतो आहेस. अवधूता दिगंबरा, तू कधी माझ्याकडे असा येशील? माझा माय बाप तू आहेस, तुझे हात तू वर उचललेलेस आणि असा तू येताना मी कधी पाहीन, आणि असा तुला पाहिल्याबरोबर तुझ्या चरणावरती माझं मस्तक मी ठेवीन. आणि हे दिगंबराचं जे ध्यान आहे ते मला अखंडपणे लागलेलं आहे. आणि मला एकच इच्छा आहे, एकच मनीषा आहे की तुझं दर्शन मला कधी होईल. अत्यंत आर्तपणे समरस होऊन दासोपंतांनी आपल्या मनातले हे भाव, दिगंबराच्या येण्याबद्दलची, त्याच्या भेटीच्या, त्याच्या दर्शनाच्या आसक्तीची, ही भावचित्रांची खरं म्हणजे एक सुंदर महिरप त्यांनी काढलेली. अशी अनेक पदं आहेत. मी फक्त प्रातिनिधिक म्हणून ही 2-3 पदं घेतलेली आहेत. आपण यापूर्वी काही पदं बघितलीत, काही दीर्घ आहेत, काही संक्षिप्त आहेत, काही मध्यम आहेत. पण अशा प्रकारचं जे संक्षिप्त वर्णन दासोपंतांनी केलेलं ना, ते मोठं आर्त आहे आणि दृश्य आहे, चलतचित्र डोळ्यासमोर निर्माण करणारं आहे. ते वाचल्याबरोबर ते शब्दचित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं आणि जणू काही दत्तप्रभू आपल्या सावळ्या रूपावरती पिवळा पितांबर नेसून, अंगाला चंदनाची उटी चर्चून, कपाळावरती गंधाचा लेप करून, हात उचलून, दोन्ही बाहू उचलून तो दासोपंतांच्याकडे येतो आहे आणि दासोपंतांना आलिंगन देतो आहे. अशा प्रकारचं शब्दचित्र दासोपंत उभं करतात. दर्शनाची, भेटीची अत्यासक्त अशी अनिवार्य ओढ दासोपंतांनी रूप वर्णनातून आपल्या मनाची भावना सुद्धा इथे व्यक्त केलेली. आज इथेच थांबते. गेले 2-3 दिवस जे चिंतन मी फक्त माझ्या स्वतःपुरतंच ते केलं होतं, व्रतामध्ये खंड पडू नये म्हणून, ते फक्त आज प्रकट केलं. प्रवासात असल्यामुळे 2-3 दिवस त्या वेळेला मला लाईव्ह येता आलं नाही. खरं म्हणजे यासाठी जे नित्याचे माझे नेहमीचे श्रोते, प्रेक्षक आहेत त्यांची क्षमा मागते. दासोपंतांच्या चरणी ही सेवा समर्पित करते आणि आज इथेच थांबते. उद्या नवीन पदासह आपण भेटूया. चातुर्मास चिंतन या उपक्रमामध्ये दासोपंतांच्या पदांचा रसास्वाद पदास्वादमध्ये. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ.